काल भगवान भक्तीगडावरून सन्माननीय धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी आरक्षणासंदर्भात काही वक्तव्य केलीत। कुणाच्या ताटातलं काढून म्हणजे ओबीसीच्या ताटातलं काढून मराठ्यांना देऊ नका असं दोघाही भावांचं म्हणणं होतं। पंकजाताई त्या म्हणाल्या की आमच्या लेकरांच्या ताटातलं काढून मराठ्यांना देऊ नका। माझं पंकजाताईंना सुरुवातीला सांगणं आहे की 23 मार्च 1994ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे वाढपे होते त्या वाढप्यांनी मराठ्यांच्या ताटातल्या भाकरी काढून तुमच्या ताटात ठेवलेला आहे। आमच्या लेकरांचा हिस्सा आरक्षणातला तुमच्या ताटात ठेवलेला आहे, तो आम्ही परत मागतोय। ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही गैर समजू नका। आजपर्यंत तुम्ही लोकांनी खाल्लंय, आम्ही त्याचं कधीही वाईट वाटून घेतलेलं नाही, पण आता मात्र आम्ही जागे झालेलो आहोत, आम्हाला परत पाहिजे। आणि या बहीण भावंडांनी मला उत्तर द्यावं। ज्या क्षणाला हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी आदिवासी म्हणून निघाल्या, त्यांना शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळेल अशी शक्यता तुम्हाला वाटत होती, त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणत होता की बंजारा आणि वंजारी एकच आहेत। भलेही त्या बंजारा लोकांनी तुम्हाला विरोध केला असेल की बंजारा आणि वंजारी एक नाहीत, पण तरी तुमची लालच जागी झाली होती की नाही? तुम्ही आदिवासीच्या ताटातलं त्या लेकरांच्या ताटातलं घ्यायला तयार बसला होता का नाही? ही डबल ढोलकी, ही जी काही नीतिमत्ता आहे, ही नीतिमत्ता तुम्ही भगवान गडावरनं तरी करू नका। भगवान बाबा आमचे सगळ्यांचे, आम्हा सगळ्यांचे आहेत, तिथून तुम्ही मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांच्या हक्कावर तुम्ही गदा येईल असं वक्तव्य करू नका। माझं मराठ्यांना अजून एक सांगणं आहे, ओबीसी नाही सांगणं आहे। हे नेहमी हे लोक म्हणतात की आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण कुणाचं काढून न घेता आरक्षण द्या, सगळे राजकारणी म्हणतात, सगळे जातीपातीचे मराठ्याचे आहेत, सगळ्यांचे आहेत। माझं एक सांगणं आहे की आपण आपला हिस्सा मागतोय। 23 मार्च 1994ला हिरावला गेलेला हिस्सा मागतोय ओबीसीतला, आपण भीक मागत नाही। ओबीसी आरक्षण हे कुणाची जहागिरी नाही, कुणाची मक्तेदारी नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। कौरवांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीनं कौरवांच्या वेळेस झालं होतं, कौरव पांडवांच्या वेळेस, महाभारताच्या वेळेस कौरव सुद्धा म्हणायचे की 5 गावं काय श्रीकृष्णा, ह्या लोकांना आम्ही सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा जमीन देणार नाही। ही वृत्ती काही काळापासून ओबीसी नेत्यांनी दाखवायला चालू केलेली आहे। अरे बाबा, आमचा हिस्सा द्या, थोडा मोठा जे काही असेल अधिकार द्या, ते तुम्हाला मागत नाही आम्ही सरकारला म्हणतोय आमचा हिस्सा मिळावा। जर हे होत नसेल तर संघर्ष अटळ आहे, लक्षात घ्या। संविधानाच्या चौकटीत आम्ही वैचारिक युद्ध लढू, गावोगाव जाऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची जनजागृती करू की तुम्ही आमच्या हिश्श्याचं आरक्षण कसं खाताय। का हो, ओबीसी राजकारणाच्या आडून कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं ह्याचा तुम्ही आता हिसाब किताब करा। ओबीसी आरक्षण काय आज नाही, पण ओबीसीच्या नावाखाली किती सुताराला, किती लोहाराला, किती नंदी बैलवाल्याला, किती कुंभाराला तुम्ही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलाय, तुम्ही पंचायत समितीचा सभापती केलाय, तुम्ही गावचा सरपंच, किती आरक्षणाच्या मध्ये केलेले आहात ह्या छोट्या छोट्या जातींना। हे आरक्षण ज्यावेळेस लाटायचं असते, हे सत्तेची पदं ज्यावेळेस लाटायचे असतात, त्यावेळेस मोजक्याच काही जातींनी हे लाटलेलं आहे, लुबाडलेलं आहे। हे आता सर्वसामान्य 12 बलुतेदारांना लक्षात यायला लागलेलं आहे, छोट्या भटक्यांना लक्षात यायला लागलेलं आहे, छोट्या जातींना। म्हणून आता तशी दिशाभूल करण्याची परिस्थिती राहिलेली नाही। मराठ्यांचा हिस्सा जो 16% आरक्षण घेतलेला आहे तो परत मिळवायचा आहे, तो मिळवणार। आणि ते काढून जे काही उरलेलं आरक्षण आहे ते तुमच्या राजकीय सहित राहू द्या। आणि ओबीसीतलं 16% आरक्षण आहे हे राजकारणासहित सगळ्या गोष्टींना आम्हाला पाहिजे। आम्ही ताकाला जाऊन मोगा आडवं करणार नाही। तुम्ही राजकारणाचा आडोसा घेऊन बोलू नका, त्यामध्ये तुम्ही तुमची पोळी भाजू नका, तुम्ही तुमचं राजकारण अडवू येऊ नका। आता सगळं ओबीसीचं संपल। अरे ओबीसी आरक्षणाच्या नावानं जे काही जिल्हा परिषद लढणार आहेत, सभापती, पंचायत समिती लढणार आहे, हे श्रीमंत लोक लढणार आहेत। श्रीमंतात होऊ द्या टक्करी, तुम्ही गरीबाच्या आड घेऊन बाकीच्या गोष्टी बोलू नका। या प्रतिनिधित्वाच्या भाषा तुम्ही बंद करा। आमच्या गरीबाचं जे काही प्रतिनिधित्व होऊ शकलं असतं प्रस्थापितांच्या समोर, तेही तुम्ही हिरावून घेतलेलं आहे। हे आम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगू, गाव जाऊन सांगू। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।